आम्ही तयारी बियारी करून बसलो, तर टाईम थोडासा आज कमी आहे आणि गाडी यायची आमची, त्याच्यामुळे आता मी मस्त एकदम चकाचक. मी पण नवीन वर्षानं सकाळचा आमचा आजचा जो दिवस होता सकाळचा चांगला गेला सकाळी. पण आता आम्ही थोडा एन्जॉय करण्यासाठी चाललो, मस्ती करण्यासाठी नवीन वर्षात, म्हणजे अशी मस्ती नाही, म्हणजे फिरण्यासाठी. तर त्याच्यात आम्ही चाललो झोपला मारुती. आता जेमतेम 2:30 वाजले आहेत, पण आता बघू आता कसं काय टायमिंग जुळते तर. आणि आमची जिरे काका पण मस्त निवांत तिकडे मागे झोपले आहेत. मोबाईल पहा कसे पकडले आहेत, एकदम असे एकदम स्टाईल नाही. आणि मेसेज पण डन नव्हता, मी वाचला तो. तर बबला एकदम सजून बिजून आला आहे. शर्ट सेम आमचे थोडे आम्ही चाललो आता झोपला मारुती. अखेर टायमाने निघलो, 3 वाजले आहेत. थोडा का होईना आणि दोघांनी शर्ट दिसत आहे. आणि आता थोडा बघतो आता मस्तपैकी राहुल. नाही का नुसतं फोटो काढायला होते, नाही की फोटो टाकत नाही. आता एवढे फोटो काढले, एक फोटो नाही आवडला. आता जसा माणूस आहे तसाच फोटो निघाला. असं सांगा आता सेल्फीवाला फोटो काढा म्हणते, तर सेल्फीवाला फोटो काढला. हे आता सेल्फीवाला फोटो काढला, मस्त पाऊस चोपडून येते आणि मग ते फोटो काढा म्हणते. झोपला मारुती नाही, झोपून लगभग आम्ही पोहोचलो. मागे एवढी ट्रॅफिक जाम आहे, गाडी रस्त्यात ठेवून दिली. मग चाललो आम्ही समोर. एवढी गर्दी आहे का, भयानक गर्दी आहे. पण आम्ही आता दुकान हे मस्त लोक सामान बिमान घेत आहेत.
ते आपल्या घरी आहे तसे. आम्ही फुलं पाहतो इकडं मस्त आहे, पण हे इथं चांगले दिसते. तुला तू कोणता वाटला? हा हे बड्या मस्त आहे माझा, दोन्ही बी सारखे आहे. जाऊ दे, ते घरी चांगले दिसते. मंदिराच्या गेट जवळ पोहोचलो आणि अशा भीडभाड मागे पहा कशी भीड आहे एकदम. आणि दोन्ही रस्ता दाखवत आम्ही आलो. आता मजा येतात थोडीशी. आज 2 दिवसांना आम्ही फिरायला आलो. आपण 2-3 वर्षांना आलो ना, 2-3 वर्षांना आलो आम्ही. जेमतेम आम्ही आता पोहोचला आणि इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसत आहे आणि सगळी व्यवस्था इथं केलेली आहे. प्रशासनाची कडक कारवाई इकडे आहे आणि झोपला मारुती या गेटवर आता आम्ही महिलांसाठी अलग रांग केलेली आहे. हार्दिक शुभेच्छा. मूळपासून अवघ्या 20 किलोमीटरवर असलेला झोपला मारुती असा प्रसिद्ध आहे पिंपळगुट्टा आणि मोठ्या प्रमाणात सगळे भाविक आलेले आहेत. आपण मागे सगळे पाहू शकता. प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात इकडे येत असतात आणि याची उदाहरण म्हणजे पाय ठेवण्यासाठी जागा नाही, 4 व्हीलरसाठी पार्किंगची व्यवस्था नाही, पण सगळ्या रस्त्याच्या कडेला लागले आहे. आणि मागे आपण पाहू शकता आमचे मित्र पण तिकडे अमित राऊत व्हिडिओ शूट करत आहे आणि हा सगळा परिसर सगळा दणाणून गेलेला आहे आणि वर्षातून ही यात्रा 1 जानेवारीला होत असते. डोंब्याने घेतले 500 फिंगर. गरम गरम फिंगर तळत आहे आणि आता त्याचा आस्वाद आम्ही आता घेणार आहोत. 500 दोनच येते फिंगर.
3 5 4.5 फिंगर आले 5 रुपयाचे. आणि हे इथे गरम गरम फिंगर काका तळत आहे. डोम्या किती आले? 5 रुपयाचे 4.5 फिंगर आले. आणि गरम नाही ना, गरम आले नाही, गरम नाही पण थंडी थंडी आहे सगळे फिंगर. किती द्या? एका गोष्टीचं खंत वाटते, सोमनाथ मंदिर हे 100 वर्ष पुरातन असूनही त्याचा विकास झाला नाही. मंदिर आणि साईडची जागा हे वन विभागमध्ये येते, पार्किंग वन विभागमध्ये येते. पण झोपला मारुती हा 10-20 वर्षापासून आहे, म्हणजे अस्तित्वात आहे. आणि इथे मोठ्या प्रमाणात पर्यटकाची वाढ झालेली आहे. पूर्ण जागा फारेस्टने तिथे दिली आहे संयुक्त वन समितीला. म्हणजे अशा पद्धतीनं कुठेतरी काम चांगलं होताना आपल्याला इकडे दिसत आहे. पण आमच्याकडचे जे नेते असतील किंवा ते ट्रस्ट असतील, म्हणजे सगळे काम आपण कुठं वाईट करताना आपल्याला तिथे दिसत आहे. सोमनाथचं कुठेतरी डेव्हलपमेंट नाही, संडास बाथरूम बांधले त्याची स्वच्छता नाही. म्हणजे आज 1 तारखेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा पर्यटक आज आपण पाहू शकतो, अशा पद्धतीने म्हणजे कुठेतरी सोमनाथ देवस्थानाची छेडछाड, म्हणजे आलेला पैसा दाबण्याचं काम कुठेतरी होताना आपल्याला इथे दिसत आहे. सध्या आम्ही आता मच्छांवर चढत आहे. डोम्या आत्महत्या नको करू रे. आम्ही आता वर चढत आहे, वरून नजारा बघणार आहे. आणि डोम्या तिथून लावणार आहे. नाही 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 असं नको करू. माझे केस आज चंबी चुंबी झाले आहे. खूप फिरलो आम्ही आणि मागं नजारा पाहू शकता किती गर्दी आहे. अखेर आम्ही वर चढलो. नजारा बडे आहे खालचा. सगळे तिकडे जेवण घेत आहे मस्तपैकी. आमची पण इच्छा झाली, पण कसं आहे आम्ही डबा बी नाही आणलो, काही नाही आणलो, फॅमिली तर आहे नाही. अजून आम्हाला दोघांना पण गर्लफ्रेंड नाही आहे. आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड आहोत. पण जाऊ द्या दुसऱ्याच्या पाहून समाधान वाटते थोडाफार. त्यांचे म्हणजे आपले सगळे मित्रमैत्रीणच आहे. इथे एक चांगली मचान बनवलेली आहे आणि इथून आपण सगळा हा नजारा खाली बघू शकतो. सगळे पर्यटक आलेले सगळे जेवणाचा आस्वाद इथं आपल्याला घेताना दिसत आहे. आणि एक चांगलं तालुक्याचं ठिकाण इथं झालेलं आहे. म्हणजे फक्त स्वच्छता आणि आपण केलेला कचरा प्लेटा हा सगळं आपण उचलला पाहिजे. कारण की इथे कोणतरी पर्यटक मोठ्या प्रमाणात इकडे पर्यटक येत असतात. आणि ही मचान एक चांगला आहे. म्हणजे आपण सागरा साईडचा दृश्य आपण बघू शकतो. साईडला असलेली नदी असेल, साईडला असलेला निसर्ग असेल, सगळे जेवणाचा आस्वाद घेत आहे. आणि समोर असलेला मंदिर, पर्यटक मोठ्या प्रमाणात इकडे येतात, त्याचा तर आनंद आहेच. पण आपण येताना काळजी घेतली पाहिजे. आणि जेवण केलेल्या प्लेटा असेल, कचरा असेल, ते सगळं उचलून त्याची योग्य विल्हेवाटही कुठेतरी लावताना आपण दिसले पाहिजे.
जेमतेम आमचं सगळं फिरणं झालं आता आणि चांगली गर्दी होती आणि खूप चांगला एन्जॉय आम्ही मस्ती इकडे केला, डोंगरा बी केला. पण एक इथे थोडा हे काहीतरी कमी होता ना, मेला पाहिजे, मेला झुले बिले 2-3 उत्सव असा चालेल, पण असा कधी होताना दिसला नाही. आणि आम्ही फिरून आता चाललो आणि गर्दी खूप कमी झाली आणि भरपूरशी मगाशी गर्दी होती. डोना तुला आज कसं वाटलं इकडे फिरून? छान वाटलं. छान वाटतं. आम्ही नवीन नवीन ठिकाणी जात असतो आणि छान वाटलं आम्हाला पण. आता छान, आता आम्ही परतीचा प्रवास सुरू झालेला आमचा. आम्ही काय घेतलं नाही आता, कारण की आम्ही लहान राहिलो नाही ना, आता मोठे झालो आणि खूप सारे फोटो बिटो होते, डान्सचे साहित्य भरपूरचे होते इथे आणि अशा पद्धतीने आमचा सगळा एन्जॉय मस्ती झालेला आहे ना. आता आम्ही परत वापस जात आहे. खूप सारी गर्दी होती, आता कमी झालेली आहे. पोलीस प्रशासन पण मोठ्या प्रमाणात इथे होते आणि सगळं आता मस्तपैकी आता शांत वातावरण. 6 वाजता कारण की बंद होणार आहे, कारण की इकडे सगळे प्राणी येतात ना, त्याच्यामुळं बंद होणार आहे. आणि इकडे सगळे दुकानं लागलेले आहेत आणि दुकानाचा एन्जॉय करत 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 वापस आणि फुल मस्ती सर्व झालेली आहे सगळी आता. आणि थोडी आम्ही मस्ती करत करत वापस चाललेलो आहो आम्ही. आणि आता गर्दी थोडी ओसरलेली आहे आणि मग मॅडम मोबाईल हिचकत करत 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 जात. हाँ चल ओके. हो चम्मच घे. आम्ही घेतलो नेरीचा फेमस कच्चा चिवडा. तसे आम्ही भेल बिल खात असतो, पण आता टेस्ट करून बघू भाऊच्या भेलची. बस नेरी जाऊ का चिमूरवाली? ओके, भाऊ चिमूरवाली नेरीचे आहे आणि फेमस आहे मध्ये करता. बघा तो चांगले आहे, जुना जा पाहिजे आमचा.